मित्रांनो, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाला प्रदक्षिणा नक्की घालतो, पण प्रदक्षिणा ही फक्त चालण्याची क्रिया नाही, तर ती आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी देवाला ठेवण्याची एक साधना आहे. म्हणजे पुढे आणि दक्षिणा म्हणजे उजवीकडे. म्हणूनच प्रदक्षिणा करताना देव नेहमी आपल्या उजव्या बाजूला राहतो. प्रत्येक देवतेची प्रदक्षिणा करण्यामागे वेगळा अर्थ आहे. उदाहरणार्थ, आपण गणपतीभोवती प्रदक्षिणा घालत नाहीत, कारण त्यांच्या मागे अलक्ष्मी असते, जी नकारात्मकता दर्शवते. म्हणून अनेक गणपती मंदिरात प्रदक्षिणेची रचना केलेलीच नसते. भगवान शंकराला आपण 3 प्रदक्षिणा घालतो, जे निर्माण, स्थिती आणि संहार या विश्वाच्या 3 तत्वांचे प्रतीक आहेत. भगवान विष्णू आणि माता देवी यांना आपण 4 प्रदक्षिणा घालतो. तुळशीला मात्र 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येतच प्रदक्षिणा घालतो. ही जीवनातील सतत चालणारी प्रगती, वाढ व अखंड प्रवास दर्शवते. शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते.